टीचर्सच नसते तर आपण इतकी प्रगती केलीच नसती. कारण आपण आत्ता आदिमानव ह्या स्टेजमध्येच राहिलो असतो बिकॉज त्यांनी त्यांच्या आयुष्यात काहीतरी शिकले, त्यांनी ते पुढे पास ऑन केलं, मग त्यांच्या पुढच्या जनरेशनने ते अजून पुढे नेलं. सो जर टीचर्सच नसते तर आज आपण तिथेच असलो असतो, स्टॅग्नंट, अजिबात कसलीही प्रोग्रेस झाली नसती. सो टीचर्समुळे आज आपण खूप इतके जनरेशन वाईज टीचर्स झालेत, प्रत्येक माणसाने दुसऱ्या जनरेशनला काहीतरी शिकवलं आहे, म्हणून आज आपण इतकी प्रोग्रेस करू शकलो आहे. एक इन्सिडेंट सांगायचा झाला माझ्या आयुष्यातला तर माझी शाळेची प्रिन्सिपल सिस्टर वेरोनिका तिच्याबरोबरचं आहे. तिच्या टेबलवरती बसून आम्ही कसले तरी फॉर्म भरत होतो. खूप उशीर झालेला, डेडलाईन झाली होती. सो अगदी घाईघाईमध्ये फॉर्म भरत होतो. खूप स्ट्रेस होता, एन्झायटी होती, कारण तो पूर्ण व्यवस्थित भरला गेला पाहिजे. अर्धवट फॉर्म भरून झाल्यावर माझ्या पेनाची रिफिल संपली. मला नवीन पेन हवं होतं. समोर सिस्टर बसलेल्या, मी कुठल्या तरी स्ट्रेस आणि एन्झायटीमध्ये सरळ विचारलं, सिस्टर पेन? त्या एवढ्या चिडल्या, त्यांनी तिथे मला फायर केलं. मला म्हणाल्या की तू कितीही स्ट्रेसमध्ये असलीस, एन्झायटीमध्ये असलीस तरी तू कुठे आहेस, काय करतेयस, कोणासमोर बसली आहेस, कोणाशी बोलतेयस, ह्याचं भान तुला असलंच पाहिजे. नाहीतर तू जे करतेस त्याचा काही उपयोगच नाही आहे, तू भरूच नकोस फॉर्म. मी समोर बसली आहे, तू माझ्याशी कसं बोललं पाहिजेस, किती पोलाइटली बोललं पाहिजेस, ह्याचं जर भान तुला नसेल तर काहीच उपयोग नाही आहे तुझ्या या शिक्षणाचा. त्या एका इन्सिडेंटचा माझ्या आयुष्यावर एवढा इम्पॅक्ट झाला आहे, कारण मी एक अशी पर्सनॅलिटी आहे जी खूप एक्साईट होते, एन्झाईट होते, पॅनिक होते. अशा परिस्थितीत कसं रिॲक्ट व्हायचं, आयुष्यात कुठलीही परिस्थिती आली तरी आपण कुठे आहोत, काय आहोत हे न विसरता शांतपणे तोंड देणं, हे त्या एका इन्सिडेंटमधनं मला कुठेतरी शिकले असं मला वाटतं. अजून एक चांगलं उदाहरण द्यायचं झालं शिक्षकांचं तर माझे आईवडील, ज्यांनी मला 2 अत्यंत शक्तिशाली गोष्टींची जाणीव करून दिली, दॅट इज प्रार्थना आणि प्राणायाम. ह्याचा आपल्या आयुष्यावर किती चांगला इम्पॅक्ट होऊ शकतो, हे आपलं आयुष्य किती चांगल्यापणे बदलू शकतं, ह्याची मला जाणीव त्यांनी करून दिली. आणि आज माझ्या आयुष्यात जे काय यश आहे, जे चांगलं वाईट झालं आहे, ते सगळं ह्या 2 गोष्टींमुळे झालं आहे आणि ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या आईवडिलांना देते. सगळ्यात बेस्ट टीचर जर विचारलं तर मी म्हणेन की हे आयुष्यच आपल्या सगळ्यात बेस्ट टीचर आहे. आपण आयुष्यात जे टक्केटोणपे फेस करतो, जी परिस्थिती फेस करतो, त्यातनं जे आपल्याला धडे मिळतात, जे आपण अनुभवातनं शिकतो, मला नाही वाटत एक्सटर्नली कोणीही कितीही शिकवलं तरी त्या शिकवणीचा कुठेही कसलाही तोड असेल. दॅट इज द बेस्ट. त्या माणूस त्यातनंच इव्हॉल्व्ह होतो आणि त्याच्यातनं तो जे शिकतो ते तो कधीच आय डोंट थिंक कोणाला पास ऑन करूही शकेल त्या इंटेन्सिटीमध्ये, किंवा दुसऱ्या कोणी शिकवून त्याला समजेल. परिस्थिती फेस करून, कठीण परिस्थितीवर मात करून जो माणूस इव्हॉल्व्ह होतो त्या परिस्थितीला श्रेय दिलं पाहिजे की त्याच्यामुळे आज तो जसा आहे, जितका सक्सेसफुल आहे तितका आहे. आपण नेहमी लोकांचा सक्सेस बघतो किंवा त्यांचं मिळालेलं फेम, रिस्पेक्ट ते सगळं बघतो, पण त्याच्या मागे त्यांनी किती वाईट परिस्थितीला तोंड दिलं आहे आणि आयुष्याने त्यांना किती काय काय शिकवलं आहे ज्याच्यामुळे ते तिथे पोचलेत ते आपण बघत नाही. सो सगळ्यात बेस्ट टीचर मला असं वाटतं की आपलं आयुष्य आहे आणि ज्या डिफिकल्टीज आणि वाईट परिस्थिती आपण आयुष्यात फेस करतो ते सगळ्यात बेस्ट टीचर्स आहेत असं मला वाटतं.